क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित शेल्टर 2024 हे प्रदर्शन विकसित नाशिकचे प्रतिबिंब असून नोकरीनिमित्त अनेक शहरात राहण्याचा योग येणाऱ्या आम्हा सर्व अधिकाऱ्यांना सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतिशील नाशिकची भुरळ पडते। त्यामुळेच नाशिकमध्ये एखादे घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सूर नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर्शवला। 20 ते 25 डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर 2024 चे उद्घाटन झाले। या प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शाह, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटन कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला। यावेळी मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर 2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर 2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखडे व रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आहेर यांनी स्वागत केले। 9 शिखरांमध्ये वसलेले नाशिक 9 विविध क्षेत्रात प्रगती करत असून दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाची कवाडे उघडून अनेक संधी घेऊन येईल असे उद्गारही त्यांनी काढले। आगामी नूतन वर्षात स्वच्छ गोदेसाठी सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्ये म्हणजे 100हून अधिक विकासांचे 500हून अधिक पर्याय येथे उपलब्ध असून दररोज दर 3 तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे आणि बंपर बक्षीस TVS दुचाकी जिंकण्याची संधी आहे। सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ, नो GST घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट आहे। शेल्टर 2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शहा यांची देखील यावेळी समायोजित भाषणे झाली। कार्यक्रमाचे आभार अनंत ठाकरे यांनी मानले। प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिमनसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन, सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत। वापरते आहे। मला वाटतं की क्रेडाई मला परवानगी देईल की आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास 45 आदिवासी जमाती आहेत। महाराष्ट्रामध्ये 1 कोटी जनता ही आदिवासी आहे आणि अतिशय वैविध्यपूर्ण आयुष्य ते जगत असतात। त्यांच्या चालीरीती, त्यांच्या कस्टम्स, त्याचे खाण्यापिण्याच्या सवयी ह्या फार युनिक आहेत। आणि आपल्याला मला तरी मी नाशिकमध्ये CEO होते आणि जेव्हा कोविड सुरू होता तेव्हा मी ग्रामीण भागातलं कोविड सगळं मी मॅनेज करत होते आणि जेव्हा मी गावांमध्ये जायचे व्हिजिटला तर हे लक्षात यायचं की तिथे कोविडचं इन्फेक्शन फार झालंच नाही, लोकांना झालं तरी लवकर रिकवर व्हायचे। आणि मग मी विचारायचे की तुम्ही काय औषध घेतलं, लवकर तुम्ही बरे झाले, काय औषध घेतलं? काय नाही मॅडम, आम्ही थोडीशी मोहाची दारू पितो। आमच्या लहान मुलांना सुद्धा आम्ही 1-1 चमचा मोहाची दारू देतो। आपल्याला जरी त्याचं फार अप्रूप वाटत असलं तरी तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे। आणि मग हे असं लक्षात आलं की मोहाचं जे फूल आहे त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत आणि त्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्या लंग्स करता फार उपयुक्त आहेत। तर असं आणि मग नंतर आदिवासी विकास महामंडळात पोस्टिंग झाल्यानंतर त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन खूप जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यातनं आम्ही शबरी नॅचरल्स हा ब्रँड आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आदिवासी बांधवांनी, भगिनींनी तयार केलेले हे प्रॉडक्ट्स जे हँडमेड आहेत, हँडक्राफ्टेड आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।